नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि शेवगावमधील धक्कादायक घटना. महिलांना होती अमानुष मारहाण. पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय, उपस्थित होतोय सवाल. विरोधी काँग्रेस पक्षाचा करण्यात आला निषेध. भाजपच्या वतीनं नगरमध्ये निषेध आंदोलन. शिवसेना प्रमुखांची तेहलका मासिकामध्ये बदनामी. शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा. संपादकावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. फसवणुकीची वर्षपूर्ती. पुस्तिकेचं करण्यात आलं प्रकाशन. भाजपच्या नाकर्तेपणावर विरोधी काँग्रेसनं काढली आहे पुस्तिका. नगर जिल्ह्यात महिलांना किरकोळ कारणांवरून अमानुषपणे मारहाण करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होती. शेवगाव आणि नेवासा तालुक्यात घडलेल्या या दोन घटना अतिशय बोलक्या आहेत. शेवगावामध्ये बऱ्हाणपूर गावात जमिनीच्या वादातून सुभाष वाणी, अमोल वाणी आणि त्यांच्या कुटुंबियांनी तारामती दिवटे या महिलेला झाडाला बांधून बांबू आणि काठीनी जबर मारहाण केली. तिच्या दारुड्या नवऱ्यानं विकलेल्या जमिनीबाबत तिनं कोर्टात धाव घेतल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या वाणी कुटुंबियांनी या महिलेच्या अंगावर वळ उठण्यापर्यंत तिला चोपलाय. अपहरण करून तिला चिंचेच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. तिच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आली. घरी जी आमची जमीन घेतली त्याचा मुलगा आला अमोल वाणी. त्याला मी बोलले, तू का आला माझ्या घरी? तो मला उलट सुलट बोलायला लागला. मग त्याच्यानंतर त्याला म्हटलं, तू जसं आला तसं इथून निघून जा, तुझा काही संबंध नाही. तो लगेच आडवं बोलून मला म्हटला, तुझ्या भूखंडी बसायला आला. मी म्हटलं, आला तर बस. मग मी समोर गेले. त्याने लगेच मला खाली पाडलं आणि माझ्या छातीवर बुक्क्या मारून लाथा मारून तो निघून गेला. आणि त्यांनी त्याच्या आईवडिलाला फोन केला. त्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं. त्याचे दोघे भाऊ, त्याची आई, वडील हे सगळेजण आले आणि मला घरातून बाहेर उडून काढलं यांनी आणि दारात खाली पाडलं. त्याच्या आईने माझे हात धरले. सुभाष वाणी माझ्या अंगावर बसला कपडेवर करून आणि निलेश, शरद आणि अमोल यांनी तिघांनी मला लाथांनी आणि काठीनी मारलं. आणि नंतर परत एवढं करून सुद्धा माझा मुलगा त्यावेळेस पळत आला ना, त्याला त्यांनी लगेच मध्येच घातलं आणि 2 काठ्यात त्याला बेशुद्ध केलं. त्याच्या डोक्याला मार लागून त्याच्यानंतर मुलाला माझ्या ओढून साईडला टाकलं त्यांनी कुठंतरी. मला पण खाली घेतलं पटांगणात. तिथं पण काठीने मारलं. तिथं मारून कुत्र्यासारखं फरफडत पिकअपमध्ये टाकलं 4 जणांनी धरून आणि त्यांच्या घरी नेलं. त्यांच्या घरी नेऊन चिंचेला बांधलं सोलाने मला आणि वरून परत माझ्या अंगावर सगळ्या काठीने मार टाकत होते. आणि परत माझे दागिने पण काढून घेतले, 7 ग्रॅमचं गळ्यातलं आणि पायातले पण. कशावरून? माझी जमीन त्यांनी 1 वर्षापूर्वी 22/9 खरेदी घेतली. त्यावेळेस मी त्यांच्या घरी अजून पण गेले नाही त्यांना का घेतली म्हणून विचारायला. माझा याच्यात रीतसर कोर्टात वाद चालू आहे. मी त्यांना अजून पण विचारलं नाही काहीच आणि त्यांची नोंद लागत नाहीये. ही स्टॉप आहे, मी स्टे दिलेला आहे म्हणून त्यांनी हा रोज माझ्या घरी येऊन मला काढतात, वारंवार त्रास देतात, हाणमार करतात. आणि काल तर हा भयानक प्रकार केला, माझी इज्जतच लुटण्याचा. आमची मागणी, माझी जमीन जशी घेतली तशी मला माझी जमीन पाहिजे. आणि हे यांनी माझ्यासोबत जे अन्याय केलाय, जी माझी इज्जतीवर हात घातलाय, याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. यांना कधीच माफ केलं नाही पाहिजे, कारण की आज हा अन्याय माझ्यावर होतो, उद्या आणखी दुसऱ्या महिलावर होईल. याच घटनेप्रमाणे नेवाशामध्ये घडलेल्या घटनेतही 3 महिला जबर जखमी झाल्यात. या महिला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतात. जागेअभावी त्यांना कॉटऐवजी फरशीवर गादी टाकून झोपवण्यात आलाय. तारामती दिवटे यांच्या शेतीचा वाद आहे. मनीषा अधिक आणि सविता करजुले यांचा देखील चुलत भावाशी जमिनीचा वाद आहे. हे दोन्ही प्रकार रविवारी सकाळी घडले. मनीषा आणि सवितावर तर कुऱ्हाडीनं वार करण्यात आले. 29/5/2015 मोजणी आणली होती आमची इथं. मोजणी आणल्यानंतर आम्ही रीतसर तक्रार अर्ज नोंदवला होता ऑफिसमध्ये, भूमी अभिलेखमध्ये. तर नोंदवल्यानंतर तरी पण त्या दिवशी ते तिथं मोजणीला आली. मोजणीला आल्यानंतर त्यांनी पोल रवले. तर आम्ही पोल त्या दिवशी उकडून फेकले होते. उकडून फेकल्यानंतर मग आम्ही रीतसर कोर्टामध्ये दावा दाखल केला. दावा दाखल केल्यानंतर त्या प्रोसेसने आम्हाला कोर्टाने स्टे दिला. स्टे दिल्यानंतर ती मिळकत आम्हालाच मिळकतीमध्ये आला ना तो स्टे. तरी मग ते शेजारी, आमच्या शेजारी म्हणजे त्या जमिनी लगतच संभाजी नवनाथ आधी राहतो तिथं. तर त्यांनी काय केलं, माझी बहीण, माझी छोटी बहीण छोटी बहीण ना त्या बांधाने जात होती वावरातून. तर तो म्हणे तिथून जायचं नाही म्हणे, जाऊ नको नाही तर मी तुला मारून टाकीन. असं म्हणून ती पुढे चालतच राहिली. तर हा मागून आला, लगेच तिच्या डोक्यात कुऱ्हाड टाकली.
कुऱ्हाड टाकल्यानंतर ती मोठ्याने आरडली तर मी मशीनवरती बसलेले होते. तर मी म्हटलं कशाचा आरडाओरडा चाललाय म्हणून मी बाहेर पळत आल्यानंतर मी तिच्याकडे गेले तर माझी बहीण सविता पण तिला सोडवण्यासाठी आल्यानंतर मला जाऊसर त्यांनी तिच्या डोक्यात पण कुऱ्हाड टाकली. गजाने आणि काठीने तिला मारहाण सुरू केली. मारहाण सुरू करत असताना मनीषाने बघितलं आणि मनीषा लगेच बेशुद्ध पडल्यानंतर मी तिला उठवण्यासाठी गेले आणि ही सविता घराकडे पळत गेल्यानंतर हे संभाजी आणि पंकज संभाजी आधी तिच्या मागं घरात पळत गेल्यानंतर त्यांनी तिला खूप मारहाण केली आणि तिच्या छातीवरती बसून कपडे वगैरे फाडले. तिला लातानी बुक्क्यानी मारहाण करून काठीनी दांड्यानी मारहाण केली आणि घरातून फरफडत उजूक बाहेर आणलं. तर तिला फरफडत उडून आणल्यानंतर मी पळत गेल्यानंतर ते 2 जण पळून गेले तिथून आणि मग आम्ही त्यांना दोघींना नगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तुमची मागणी काय? आमची मागणी फक्त आम्हाला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. संभाजी नवनाथ अधिक आणि इतर साथीदारांनी त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली आणि त्यांना गंभीर जखमी केला. या दोन्ही घटनांमध्ये या महिलांना अमानुषपणे मारहाण करून त्यांचे दागिनेही लुटण्यात आलेत. शेवगाव आणि नेवासा पोलीस ठाण्यात पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून उपचारांसाठी या महिलांना नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवलं. ठोस वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कलम वाढवण्यात येतील असं मोघम उत्तर पोलिसांनी दिलंय. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना अमानुषपणे मारहाण करणारे मोकाट कसे फिरू शकतात आणि पोलीस अशा निर्ढावलेल्या गुन्हेगारांना पाठीशी कसे घालू शकतात हाच खरा प्रश्न आहे. शेवगाव पोलिसांनी दिवटे यांना मारहाण करणाऱ्या सुभाष वाणी आणि अमोल वाणी यांना अटक केली आहे, पण बाकी आरोपी मात्र फरार आहेत. नेवासा पोलिसांनी याबाबत काय कारवाई केली याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पाणी टंचाईचं गांभीर्य ओळखून स्वखर्चानं गावासाठी पाणी उपलब्ध करून देणं हे खरंच मोठं कार्य आहे. जामखेडमधील माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट राळेभात यांनी स्वखर्चातून गावाला पाणी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचं ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. जामखेड शहरामध्ये सध्या शासकीय टँकर चालू आहेत, पण भीषण पाणी टंचाईमुळे हे टँकरही सध्या कमी पडतात. शहरातल्या जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. हंडाभर पाणीही फुकट मिळणं जिकरीचं झालं असतानाच अशा परिस्थितीत एका सेवाभावी वृत्तीतून नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन जामखेड इथले माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट राळेभात यांनी ग्रामस्थांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केलाय. या उपक्रमाचं गावकऱ्यांमधून कौतुक होत आहे. तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यानं नागरिकांनी पाण्याचं मूल जोपासण्याचं काम करून बचत केली पाहिजे, अन्यथा भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार असल्याचं मत सभापती भगवान मुरुमकर यांनी व्यक्त केलंय. गावामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. शहरातील नागरिक पाणी टंचाईमुळे बेजार झाले होते. राळेभात यांनी स्वखर्चानं शहरासाठी पाण्याचा टँकर सुरू केलाय. 7,000 लिटरचा हा पाण्याचा टँकर आहे. यामुळे ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय झाली आहे. सर्वच जाती धर्मातील लोक आज या टँकरमधून पाणी भरताना दिसतात. त्याचप्रमाणे पाण्याचं पूर्ण नियोजनही करण्यात आलं. प्रत्येक गल्लीसाठी वेगवेगळ्या दिवशी हा पाण्याचा टँकर त्या गल्लीत जातोय. तिथे शेकडो ग्रामस्थ गुण्यागोविंदानं पाणी भरतात. विशेष म्हणजे राळेभात यांची भरपूर शेती असूनही शेतीला पाणी न देता ग्रामस्थांसाठी त्यांनी पाण्याची सोय केली आहे. गावाबरोबरच परिसरातील ग्रामस्थही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करतात. तो बोतड्या तलावामध्ये गाळानं तलाव भरल्यामुळं पाणी साठा कमी झाला आहे आणि आता जो साठा आहे तो बऱ्याच अंशी मृत साठा शिल्लक आहे. पावसाला जर विलंब लागला तर अनेक अडचणी आपल्या सामोरं जावं लागेल आणि त्या दृष्टीने नानांनी जो संकल्प केला आणि आज टँकर सुरू केला त्याबद्दल मी मनापासून नानाचे लाख लाख आभार मानतो की शहरवासियांना त्यांनी फार मोठा दिलासा दिला. त्याबद्दल नानांचे आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो की असा उपक्रम सर्व भावी नगरसेवकांनी या शहरामध्ये चालू करावा अशी सर्व भावी नगरसेवकांना विनंती करतो. शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तरी नामदार राम शिंदे साहेब, आपले जामखेड तालुक्याचे सभापती भगवानराव मुरुमकर, तसेच तालुकाध्यक्ष रविदादा सुरवशे, मनोज काका कुलकर्णी आणि सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने आज मी जामखेड शहरात मोफत पाण्याचं वाटपसाठी टँकर सुरू केलेला आहे. तर त्यांच्याच प्रेरणेतून आज टँकर सुरू केलेला आहे आणि लोकांना जी पायपीट करावं लागते त्यातून मुक्तता होईल. त्यामुळे मी आज टँकर 15 ऑगस्टच्या निमित्तानं सुरू केलेला आहे.
प्रतिनिधी नसीर पठाण, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, जामखेड. यानंतर आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा जीवन न्यूज. ऑनरेबल श्री बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टचे परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत इंजिनिअरिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक, MBA तसेच CBSE स्कूल साठी प्रवेश सुरू. परिक्रमा इज इंडियाज लार्जेस्ट इंटिग्रेटेड कॅम्पस. KG to PG इंजिनिअरिंग डिग्री कोर्स कोड नंबर 5303 अंतर्गत मेकॅनिकल, सिव्हिल, EMTC, कम्प्युटर व इलेक्ट्रिकल डिग्री कोर्सेस. फार्मसी DTE कोड 5303 अंतर्गत B.Pharm तसंच M.Pharm आणि D फार्मसी अभ्यासक्रमासाठी DTE कोड 5422. MBA प्रवेशासाठी DTE कोड 5303. पॉलिटेक्निक अंतर्गत मेकॅनिकल, सिव्हिल, EMTC, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा कोर्सेस तसेच इयत्ता 1ली ते 12वी प्रवेशासाठी CBSE पॅटर्नचे परिक्रमा पब्लिक स्कूल. सर्व शासकीय स्कॉलरशिप्स उपलब्ध. उच्च शिक्षित स्टाफ, हॉस्टेल व मेस सुविधा. कॅम्पस मध्ये वायफाय फॅसिलिटी. बस सुविधा 75 किलोमीटर पर्यंत उपलब्ध. ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल. एक्सलंट अकॅडमिक रिझल्ट. उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत सन 2013-14 मध्ये परिक्रमाची विद्यार्थिनी कुमारी पूजा शिंदे इंजिनिअरिंग मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात द्वितीय. परिक्रमा अ विलेज फॉर ग्लोबल वेलफेअर, काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02487 232 119 20 आणि 21. www.parikrama.edu.in. सूरज की किरणों सा चमके, कण कण में पल पल में महके, खेतों में खलिहानों में दमके, हर घर के आंगन में चहके, रखे सबको समृद्ध समृद्धि, यही है समृद्ध भारत की समृद्धि. आपकी समृद्धि देश की समृद्धि. बरसों बरस चलता जाए, रंग रूप में सबको भाए, आशा और विश्वास बढ़ाए, प्रगति की नई राह बनाए, रखे सबको समृद्ध समृद्धि, यही है समृद्ध भारत की समृद्धि. अनब्रेकेबल प्लास्टिक. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी काँग्रेस पक्षानं घातलेल्या गोंधळानं संसदेचं काम एकही दिवस होऊ शकलं नाही. याचा निषेध म्हणून नगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षानं विदेश मंत्री सुषमा स्वराज आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपला लक्ष्य करत संसदेचं कामकाज चालू दिलं नाही. याबद्दल भारतीय जनता पक्षानं काँग्रेस पक्षाविरोधात निषेध आंदोलनं सुरू केलेत. याच पार्श्वभूमीवर काल नगर शहरातल्या मार्केट यार्ड चौकात भाजपच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. खासदार दिलीप गांधी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, अनिल गट्टाणी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता गिल्डा, पारनेर तालुकाध्यक्ष पोपट पवार, जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा, बंडू रासने, नगर तालुकाध्यक्ष शरद दळवी, नगरसेवक श्रीपाद छिंदम, महेश तवले, मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, बाजार समिती सदस्य दिलीप भालसिंग, कालिंदी केसकर, छाया दिवाणे, सचिन गायकवाड, कमलेश गांधी, विश्वनाथ कोरडे, अजित फुंदे, किशोर बोरा, मनीष साठे आदींसह शहरातील आणि तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
आज देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDAच्या वतीनं प्रत्येक संसदीय क्षेत्रामध्ये खासदारांच्या मतदारसंघामध्ये एका ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात निदर्शनं करण्याचं ठरवलं। त्यामुळे आम्ही कोणताही रस्ता रोको न करता लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांना पुष्पमाला घालून ज्यांनी घटना बनवली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोडायला ज्या काँग्रेसने निघाली आहे त्या काँग्रेसच्या विरोधात जनजागरण करण्याचा निमित्तानं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। इथून पुढच्या कालखंडामध्ये अशाच पद्धतीचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत। गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काँग्रेसनं कशा पद्धतीनं या देशाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करते आहे, संसद न चालू देण्या पाठीमागे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापेक्षा त्यांचं काँग्रेस पक्ष जिवंत राहिला पाहिजे, कार्यकर्ते त्यांचे टिकले पाहिजे, संघटना टिकली पाहिजे, हा हेतू आहे। त्याच्या पाठीमागं या देशातल्या जनतेसाठी काही करायचं आहे, जनतेचा काही विचार करायचा आहे, जनतेला विकास साधून द्यायचा आहे, याच्या मनाबद्दल त्यांच्या मनामध्ये कोणतंही त्याच्याबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती नाही। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या एका 12 महिन्या 14 महिन्याच्या कालखंडामध्ये जगात भारताची प्रतिमा उंच झाली, 20-22 देशांच्या भेटी झाल्या, जगातला सगळा पैसा आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून यायला लागला आणि आता या वर्षापासून आता विकासाच्या वाटचाली मोठ्या वेगानं पुढे जाणार आहे। अशा वेळेस मग याचा विचार करत काँग्रेसला असं वाटलं की आता या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही येत्या कालखंडामध्ये आमचा पक्ष आणि आपली संघटना राहील का नाही या चिंतेनं त्यांना ग्रासलं आणि मग याच्यासाठी खोटे नाटे आरोप करून संसद बंद पाडण्याचा कार्यक्रम त्यांनी केला। प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। तहेलका या मासिकानं शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केली आहे आणि या विरोधात नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात या मासिकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। तहेलका मासिकात शिवसेनेचे प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी नगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। काल संध्याकाळी सर्व शिवसैनिक माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत कोतवाली पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तहलकाच्या संपादकाविरुद्ध निषेधाच्या घोषणा देत पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलंय। या निवेदनामध्ये तहलकाच्या संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्याचप्रमाणे या प्रकरणी चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। यावेळी राठोड यांचा जबाब नोंदवून घेत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेतलाय। यावेळी नगरमधले शिवसेनेचे सर्व नगरसेवक तसंच शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज तहलका या मासिकमध्ये आतंकवादीच्या चित्राबरोबर माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आलेला आहे आणि हु इज द बिगेस्ट टेररिस्ट या मथळ्याखाली हे सगळे फोटो दाखवण्यात आले। खरं म्हणजे एका राष्ट्रभक्ताचे फोटो आतंकवादीबरोबर टाकणं आणि लोकांच्या भावना संतप्त करणं किंवा शिवसैनिकाच्या भावना दुखवले गेल्याचा हा प्रकार आहे। संपूर्ण महाराष्ट्राने तर देशामध्ये सुद्धा याच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। या तहलकाचे जो संपादक आहे, जो मालक आहे, याला मॅथ्यू सॅम्युअल म्हणून याला त्वरित अटक करावी, तहलका मासिक बंद करावं आणि जे देशातल्या अखंडतेला किंवा शिवसैनिकाच्या भावनेला हात घालून अशांतता निर्माण करण्याचा जो प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय याची गंभीर दखल खरं म्हणजे घेतली पाहिजे, त्यांच्यावर तसे गुन्हे लावले पाहिजे आणि त्यांना अटक करावी ही मागणी या ठिकाणी आम्ही खरं म्हणजे मी स्वतः त्याच्या विरुद्ध FIR दिलेली आहे। त्या FIR नुसार त्यांच्यावर जी कारवाई ती कारवाई लवकर अटक नाही झाली तर निश्चित परत आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून
याचा पाठपुरावा करू. प्रतिनिधी शाहिद शेखसह गणेश राठोड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. सरकारच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्या फसवणुकीची वर्षपूर्ती या पुस्तिकेचं प्रकाशन नुकतंच पुण्यात करण्यात आलं. विरोधी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या या पुस्तिकेचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. मोदींनी खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली, मात्र सत्ता आल्यानंतर सर्वांची फसवणूकच त्यांनी केली आहे. राज्यात आणि देशात सर्वच संस्थांचं भगवीकरण करण्याचं काम भाजप पक्षाचं चाललंय, असा आरोप विरोधी काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं नरेंद्र मोदी सरकारच्या निराशाजनक आणि नाकर्तेपणाच्या इतिवृत्तांत फसवणुकीची वर्षपूर्ती या पुस्तिकेचं प्रकाशन नुकतंच पुण्यात करण्यात आलं. हे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलंय. भाजपनं कशी खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली आणि आता त्यांनी कशी लोकांची फसवणूक चालवली आहे याची एक पुस्तिकाच काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढण्यात आली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल अनेक वाद निर्माण झालेत. पुरंदरे हे वादग्रस्त व्यक्तिमत्वच आहेत. त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय तो शासनाचा निर्णय आहे, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित नेत्यांनी भाजप सरकारवर सडकून टीकाही केली आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर संजय बालगुडे, उपमहापौर आबा बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. सरकार मला निमंत्रित केलं गेलं होतं. स्मार्ट सिटी नावाचा कार्यक्रम मोदींनी घोषित केलेला आहे. त्या कार्यक्रमाकरता मी मुद्दाम बराच वेळ थांबलो. 2-3 तास कार्यक्रम चालला. अनेकांची म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतली. नंतर मी बोललो. पण त्यामध्ये कशा प्रकारची फसवणूक होते त्याबद्दल मी बोलतो उल्लेख करणार आहे. किंवा आज महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, किंवा विदर्भातला धानाचा, सोयाबीनचा, कापसाचा शेतकरी असेल, त्यांना मिळणाऱ्या शेतीमालाच्या किमती, त्यांना त्यावेळेला दिलेली आश्वासनं की तुमचा खर्च जेवढा होईल त्याच्यापेक्षा 50% जास्त तुम्हाला नफा म्हणून आम्ही तेवढी आधारभूत किंमत देऊ. लोकांना वाटलं खरंच आता काय आजचे दिन यायला आता काय सत्तेत आले की आता आपलं सगळ्यांचंच दिवाळी होणार रोज. हे सगळे आश्वासनं जर आपण पाहिली, आणि सर्वात मोठं आश्वासन की भ्रष्टाचार मुक्त करणार, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्यामुळे लोकांना खरंच वाटलं की नाही आता अगदी भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ प्रशासन मिळेल. आणि सगळ्या घोषणा, परदेशातला काळा पैसा परत येणार, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होणार. आणि त्याकरता मोदींनी प्रत्येकाला बँकेमध्ये खाती उघडायला लावली. आता खातं उघडलं की लगेच पैसे येणार म्हणून लोक वाट बघत बसले. किती घोषणा काय. आणि त्या सगळ्या घोषणा कुठेतरी जी एक मार्केटिंग टीम आहे, पाश्चिमात्य देशातली काही लोक आहेत, त्यात रोज चांगल्या त्या सवंग अशा घोषणा करतात, केले गेले, भडक आरोप केले गेले, आणि जे दिवास स्वप्न दाखवलं गेलं ते लोकांना कदाचित वाटलं असेल की खरंच आपण एक प्रयोग करून बघावा. लोकांनी प्रयोग केला. स्पष्ट बहुमत मोदी यांना दिल्लीमध्ये दिलं. आणि एवढंच नव्हे तर सर्व उद्योगपती, व्यापारी, अगदी मोठे मोठे त्याला कॅप्टन्स ऑफ इंडस्ट्री आपण म्हणतो, या सगळ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. आणि आता मोदी जे म्हणतायत सत्तेत आल्याबरोबर सगळी परिस्थिती बदलून जाईल. अगदी देशात सगळं आबाद होईल, उद्योगांच्या मध्ये भरपूर नफा व्हायला लागेल. आणि या परिस्थितीमध्ये लोकांनी. पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या जन्मोत्सव कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रवचन, वक्तृत्व स्पर्धा, नाटिका अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात पुणे शहर काँग्रेसच्या भारतीय मजदूर विभागाच्या वतीनं मेळावा घेण्यात आला. यावेळी काँग्रेस राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते.
पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात पुणे शहर काँग्रेसच्या भारतीय मजदूर विभागाच्या वतीनं मेळावा घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे उपस्थित होते. काँग्रेस सत्तेवर असताना कामगारांच्या हिताचे कायदे केले, पण सध्याचं सरकार हेच कायदे कमकुवत करून कामगारांना वाऱ्यावर सोडत असा आरोप यावेळी मोहन प्रकाश यांनी केला. यावेळी भाई जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर आबा बागुल, अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन सत्कार करण्यात आला. सध्या सत्तेवर असलेल्या सरकारनं बाहेरच्या कंपन्या आणि देशातील उद्योगपतींच्या बाजूची भूमिका घेत कामगारांची ससेहोलपट सुरू केली आहे. शिवाय काही ठिकाणी कामगारांना विश्वासात न घेता कामावरून काढून टाकण्यात आलाय. त्यामुळे ते बेरोजगार झालेत. हेच आहेत का अच्छे दिन, असा सवाल यावेळी भाई जगताप यांनी सरकारला केलाय. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान यांनी महागाई कमी झाल्याचं सांगितलं, पण महागाई कमी झाली नाही. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. हे सरकार देशात आल्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, अशी टीका मोहन प्रकाश यांनी यावेळी केली. रॉकेलचे घासलेटचे तुम्हाला याच्यावर मिळत होतं, आता मिळतं का? रॉकेल मिळतं का? नाही मिळत. मागच्या वेळेमध्ये मिळत होतं कारण त्याचा निर्णय हा आमच्या काँग्रेसच्या सरकारने घेतला होता. आणि म्हणून तुमचे आजचे दिन नाही, त्याला काय पाहिजे, काय नारा आता नवीन मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र. वहां मोदी कह रहे मेक इन इंडिया, वहां नरेंद्र कह रहे मेक इन इंडिया, यहाँ देवेंद्र कह रहे मेक इन महाराष्ट्र. अरे मेड इन महाराष्ट्र, मेड इन इंडिया वालों के बारे में क्या कहोगे? आप मेक इन इंडिया करने जा रहे, करना जरूरी है कुछ हद तक, मैं ना नहीं कह रहा हूँ भाई जी. मैं बताना चाहता हूँ 29 साल में काम कर रहा हूँ है, यही एक और ये अकेला हूं तो जिस दिन हमारा सहायक नहीं होता है, छुट्टी पर चला जाता है, उस दिन मेरी क्या हालत होती है. कमेरे मेहनत कश गरीब लोगों के लिए जो इस मुल्क को बनाते हैं, उनके लिए जो कानून सोनिया गांधी और राहुल गांधी, मनमोहन सिंह जी ने बनाया था, उसको एक एक करके कमजोर करने का काम दिल्ली और मुंबई में बैठने वाली हुकूमत कर लो भाई. पहले झूठ बोला जाता था गली में, मोहल्ले में, लेकिन अब झूठ बोला जा रहा है लाल किले की दीवार से. महंगाई घटी है. हम यहां बैठे हुए मजदूर भाइयों से पूछना चाहते हैं कि महंगाई घटी है क्या? लेकिन हमारे वो जो भाई जी हैं, भाइयों बहनों वाले, वो आज लाल किले से बोले हैं कि हमने महंगाई घटा. रोजगार बढ़ा है कि घटा है? आप बताओ. लेकिन भाई जी हमारे बोल रहे हैं लाल किले से कि हमने रोजगार पैदा किया. चौतरफा यह हुकूमत उन लोगों के साथ खड़ी है जो लोग इस देश की दौलत को अपने लिए बनाने का काम कर रहे हैं. आज देश का जो कमेरा है, मेहनत कश है, किसान है, दलित है, आदिवासी है, मजदूर है, वो परेशान है, बेहाल है और कहीं उसकी सुनवाई नहीं. और जो लुटेरा है उसकी सुनवाई अंदर खाने तक है. पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे. आकस आणि द्वेषातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडचा एकत्रित समावेश केलाय. या विरोधात काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय. तसेच स्मार्ट करण्यापेक्षा नागरिकांना आधी राहण्यास योग्य अशी शहरं निर्माण करण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात मॅजेस्टिक बुक गॅलरीचं उद्घाटन साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मॅजेस्टिक गप्पांमध्ये त्यांची मुलाखतही घेण्यात आली. आधी अत्यंत करुणीय आहे की आपण एवढ्या संख्येने
माझे जे काय वेडेवाकडे विचार असतील ते ऐकायला इथे जमणार. मी आधीच आता अविनाश सप्रे यांनी उपस्थित केलेला जो प्रश्न आहे की आपल्याला म्हणजे मला एक लेखक म्हणून मी वाचकही परलोकात पाठवलं नाही किंवा ते भाग्यही आमचं नाही किंवा दम मात्र येत असतात, निनावी पत्र येत असतात आणि त्याच्या खाली आपणास प्रदीर्घ आयुष्य लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि कमिशनर पोलीस आमचे मुंबईचे मला एकदा म्हणे की आमच्याकडे असं काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला काही पत्र येत आहेत का? तर मी ते पत्र घेऊन गेलं. ते म्हणाले ही जी ओळ आहे ही सुयश लाभो ही तुम्ही अक्षरशः घेऊ नका. म्हटलं मी कुठे घेतली ती अक्षरशः? सुयश लाभो मी आत्ताच 77 वर्षाचा आहे, अजून किती वर्ष जगायचं आहे? तेव्हा ती थ्रेट आहे हे मला मान्य आहे. त्याला असं वाटत होतं की मी ते थ्रेट समजणार नाही, कारण मी लेखक असल्यामुळे भाषेचा काही फार मला सेन्स नसावा असं त्या कमिशनला म्हटलं. याचा अर्थ मी समजतो आणि याचा अर्थ ते भीतीच आहे आणि मी आमच्याबद्दल बोललो धमक्याबद्दल बोललो हे चुकलंही असेल, पण ते वाटलं ते मी बोललो. आता लोकांनी जर आपलं आयुष्य संपलं तर आपण त्याला काय करा? चांगलीच गोष्ट होते ती सुद्धा, कारण मग तेवढीच जागा कमी होते आणि तेवढंच अन्नधान्य वगैरे देशातलं वाचतं या मताचा मी आहे. पण मुद्दा असा की एवढे माझे मित्र इतर भाषांमध्ये लिहितात, पण ज्या भूमिका मी घेतो आणि ज्या पद्धतीने मी लिहितो आणि अनेक शत्रू करतो तरी मी सगळ्यांशी प्रेम सांभाळून आहे हा मला अत्यंत अभिमानाचा विषय वाटतो. सगळीकडे माझे मित्र आहेत, अगदी शत्रूसुद्धा माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. खरं तर चांगले शत्रू नकोच आहे, वाईटच शत्रू असले पाहिजेत, कारण ते आपले मित्र लवकर होतात असा माझा अनुभव आहे. अशा परिस्थितीत मी लिहितो आहे. त्यामुळे मी मराठी वाचक संस्कृतीच्या बाबतीत अत्यंत धन असा शब्द मी पुढे केव्हा तरी वापरणार आहे. हे वाचक धन अत्यंत हे आपल्याकडे संस्कृत वाङ्मयातही नाही, आपल्याकडे कन्याधन आहे, शिष्यधन आहे, पण वाचक धन असा शब्द मी पुढे केव्हा तरी वापरणार आहे. हे वाचक धन हे मला अत्यंत जपून ठेवावं असं वाटतं आणि मी त्यांच्यासाठीच चांगलं लिहितो, कारण त्यांना खराब दिलं तर मलाच लाज वाटायला पाहिजे म्हणून मी दरवेळी 40 वर्षाचा गॅप ठेवतो, पण चांगलं लिहितो. हे मला अत्यंत एक उदाहरण म्हणून उगार खुर्दचं सांगितलं. दुसरं एक उदाहरण आता मी सांगतो की एक लमाण तांड्यावरचा आमचा वाचक जो शेळ्या आणि मेंढऱ्या वगैरे चालतो तो सटाण्याचा तो एकदम आणि मॅट्रिकपर्यंत जवळजवळ 17-18 वर्ष मी शेती अतिशय अगदी घरच्या मजुरासारखी केली असून मला शेतीबद्दल काही करता आलं नाही याची मला लाज वाटते नेहमीच. पण शेतकऱ्याचे जे उल्लेख आहे, मी परवा कुठे म्हणाला की शेतकऱ्याचा एक टॅक्स सगळ्या शहरी लोकांच्यावर बसवला पाहिजे. हे त्या मला 10-12 त्याची पत्र आहे शेतकरी चळवळीतली की हे अतिशय चांगलं आहे, कारण आपण जे रोज जेवतो खातो ते शेतकऱ्याकडून येतं. बरं, शेतकऱ्याचे कष्ट तुम्हाला माहिती आहे की नुसता एक माणूस काम करत नाही, नुसता त्याची बायको काम करत नाही, त्याची म्हातारी आई काम करत नाही, मुलं बाळं मुली रात्री बेरात्री पाऊस आला तर उचला, बैलांनाच वैरण घाला, बैल गाई म्हशी सगळे काम करत असतात आपल्या ह्या एका ताटासाठी चाललेलो आहोत. तर ती एस्केप असता कामा नये. जसा साबणावर टॅक्स असतो तसा प्रत्येक तांदूळावर गव्हाच्या किलोवर टॅक्स असला पाहिजे. हे अगदी मी एका कुठल्या तरी व्याख्यानात सांगितल्यामुळे ते अतिशय आवडलं. आणि मी हे वारंवार सांगतो की आपल्याकडे जी अधोगती चाललेली आहे ती ह्या काय म्हणायचं आत्ताच्या ग्लोबल आता मी देशी शब्द वापरत नाही कारण माझे शत्रू खूप आहेत देशी म्हटलं की, तर मी ग्लोबलच्या विरुद्धच बोलतो की ग्लोबल जे काही भानगड चाललेली आहे हल्ली वैश्विक वगैरे ही किती फसवी आणि बदमाश लोकांची ॲक्टिव्हिटी आहे हे मला पटलेलं आहे. आणि आत्ता माझ्या शेजारी गोव्याला तर मॅजेस्टिक बुक गॅलरीच्या या दिमाखदार दालनाच्या उद्घाटनाला आपण सारे जमलो आहोत. मग सरांची मुलाखत होणार आहे. सर्वात प्रथम मी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थितांचं स्वागत करायला असे जे काही दिवस आजवर येऊन गेले त्यात आजच्या दिवसाची भर ही निश्चितपणानं पडेल याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. नेवासा तालुक्यातील कुकाणा इथं स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दौलत अण्णा देशमुख होते. नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतच्या प्रांगणात झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दौलत अण्णा देशमुख होते. ध्वजारोहण उपसरपंच बाळासाहेब कचरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटपही करण्यात आलं. यावेळी भाऊसाहेब फुलाणे, शिवाजीराव गरड, शेषराव गर्जे, यासीन भाऊसाहेब, केडी गोरडे देशमुख, मच्छिंद्र भोसले, भाऊजी कासार, सरला देशमुख आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कुकाणा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ कचरे, एकनाथ कावरे, प्राचार्य यशवंत एरंडे, उपप्राचार्य भगवानराव देशमुख हेही उपस्थित होते. तर किडी लायन्स प्री प्रायमरी स्कूलचं ध्वजारोहण शाखाधिकारी खरात साहेब आणि इस्माईल शेख, प्राध्यापक इस्माईल शेख, अनिल सरोदे, संस्थापक प्राध्यापक इस्माईल शेख आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नेवासा. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये काल भव्य हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न झालं. याचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर, त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ अहमदनगर सेवायात्री यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 115व्या जन्मदिनानिमित्तानं भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांदरम्यान रविवारी 16 तारखेला भव्य हृदयरोग तपासणी, शस्त्रक्रिया आणि चिकित्सा शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वर्गीय जतनबाई माणकचंद बोथरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पारस उद्योग समूहाचे माणकचंद बोथरा आणि परिवार यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं. आनंद ऋषी महाराज साहेबच्या इच्छेनुरूप प्रबुद्ध विचारक आदर्शीजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने जैन सोशल फेडरेशनच्या सर्व सदस्यांनी हे हॉस्पिटल निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्या कामाला लागून त्यांनी शक्य जितक्या लवकर हे हॉस्पिटल चालू केलं होतं. या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसाधारण वर्गाला अत्यंत कमी दर्जाच्या रेटमध्ये सुविधा दिली जाते, तपासणी केली जाते. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की या हॉस्पिटलमध्ये हजारोच्या संख्येने बायपासचे ऑपरेशन झालेले आहेत आणि ते 100% सक्सेस झालेले आहेत. बायपासचे रेट अत्यंत कमी असल्यामुळे महाराष्ट्र काय पण संबंध भारतातून ज्यांना माहीत पडतं ते लोक बायपासचे ऑपरेशन करत इथे येतात आणि समाधाने जात आहेत. त्यांच्या रुग्णाबरोबर येणाऱ्या नातेवाईकच्या सेवेकरता त्यांनी शेजारीच वर्धमान सॅनिटोरियम म्हणून उतरण्याकरता व भोजनाकरता कमी दर्जाच्या रेटमध्ये व्यवस्था केलेली आहे. गेल्या 15 वर्षापासून आचार्यश्रीच्या जन्मदिवशी 15 ते 20 दिवसाचं मोफत शिबिर या ठिकाणी चालू आहे. दरवर्षीप्रमाणे ते आजही चालू आहे. यावेळेस 10 तारखेपासून 28 तारखेपर्यंत आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया घेण्याकरता, चिकित्सा करण्याकरता रोगी येऊन तपासणी करून जात आहेत. जैन सोशल फेडरेशनने या ठिकाणी फार मोठं त्यांचं कार्य केलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद देतो आणि या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो. या शिबिरामध्ये कार्डियन सर्जन डॉक्टर संदीप तरड, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर किरण दीपक, डॉक्टर राहुल अग्रवाल, डॉक्टर राहुल एरंडे, डॉक्टर विनय छल्लाणी, डॉक्टर विक्रम आगलावे आणि डॉक्टर प्रवीण डुंगरवाल यांनी रुग्णांची तपासणी केली आहे. यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आयोजकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष बोथरा यांनी केलं, तर सूत्रसंचालन दत्तात्रय वारकड यांनी केलंय. या शिबिराचा गरजू रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. जन्म जयंतीनिमित्त आचार्य भगवंत आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 115व्या जन्मदिवशी हार्ट सर्जरीचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. याला पारस उद्योग समूह हे स्पॉन्सरर आहेत. तर याच्या पुढेही आनंद ऋषीजी हॉस्पिटल याच्याकरता पारस उद्योग समूह कायम पाठीशी असणार, पाठीशी राहील अशी मी ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. एवढं स्वस्त कुठे आजही होत नाही, कुठेच होत नव्हतं. आणि त्या प्रक्रियेनंतर बऱ्याचशा हॉस्पिटलचे बायपासचे रेट्स वगैरे कमी झाले किंवा वाढली तरी नाही. आता गव्हर्नमेंटची जी मदत मिळते राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या निमित्ताने महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्यामुळे आता तर सगळ्या सर्जरी पूर्णपणे फ्री होतात. एन्जिओप्लास्टी पण फ्री होतात. या कॅम्पच्या निमित्ताने आपण एन्जिओग्राफी जी पूर्वी 5,000 करायचो ते आपण 3,000 रुपये करणार आहोत पूर्ण महिनाभर. आणि कोणी पेईंग पेशंट असेल त्याचे बायपासचे रेट पण बरेच कमी आहे.
औषध तपासण्या रक्ताच्या वगैरे अर्ध्या किमतीत वगैरे आपण करणार आहोत. इकोकार्डिओग्राफी ECG या निमित्ताने आजच्या कॅम्पच्या निमित्ताने पूर्णपणे फ्री करणार आहोत आणि ही स्कीम अंदाजे महिनाभर चालू राहील आणि गरीब रुग्णांना याचा नेहमीच फायदा होत आला आहे. आता इथून पुढे होत राहावी आणि त्यांना त्यांच्या प्रकृतीस नेहमी देवाने आम्हाला बरं करण्यासाठी सारखी मदत केलेली आहे. म्हणजे तसंच आयुष्यभर आम्हाला देवाच्या आणि आपल्या सर्वांच्या सद्भावना मिळाव्यात एवढंच मी ह्या प्रसंगी सांगतो. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. आज सोमवारी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये कान, नाक आणि घसा तपासणी उपचार शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या हस्ते करण्यात आलं. जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर तसंच लायन्स क्लब ऑफ अहमदनगर सेवायात्री यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 115व्या जन्मदिनानिमित्त भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरं सध्या नगरमध्ये सुरू आहेत. या तपासणी दरम्यान आज 17 तारखेला कान, नाक, घसा तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या हस्ते करण्यात आलंय. डॉक्टर सुकेशिनी गाडेकर यांनी शिबिरार्थी रुग्णांची तपासणी यावेळी केली आहे. या शिबिरामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत ॲडोमॅट्री तपासणी मोफत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांना गरज आहे त्या रुग्णांना कानामागील श्रवण यंत्रही मोफत देण्यात आलंय. गांधी कुरिअर सर्व्हिसेसचे संतोष गांधी आणि परिवारानं या शिबिराचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाप्रसंगी संतोष बोथरा यांनी स्वागत केलंय. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या हस्ते शिबिर आयोजकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शिबिरातील डॉक्टरांचाही सत्कार गुंड यांच्या हस्ते करण्यात आला. मंजुषा गुंड यांनी शिबिराचं कौतुक करत शिबिराला शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय वारकड यांनी केलंय. ज्या काही तपासण्या लागतील किंवा ऑपरेशन लागणार आहे ते अर्ध्या खर्चामध्ये पेशंटला उपलब्ध होणार आहे. शिवाय ज्यांना ऐकायला कमी येते अशा पेशंटसाठी किंवा वयोमानानुसार ऐकणं कमी झालं आहे अशा पेशंटसाठी कानाची मशीन आणि त्याची तपासणी हे मोफत केली जाणार आहे. या महिन्यामध्ये केलेलं आहे. त्यामधील 6व्या कॅम्पचं आज पुष्पकुंभन आज गांधी कुरिअर श्री संतोषजी गांधी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या आर्थिक सहयोगामुळे आज इथे होत आहे. त्या सर्वप्रथम मी आनंद ऋषीजी हॉस्पिटल परिवाराच्या वतीने या परिवाराचं सरचे स्वागत करतो आणि या मानव सेवेच्या कार्यामध्ये श्री संतोषजी गांधी नेहमीच सगळ्याच सामाजिक कामामध्ये पुढाकार असतात. उस्मान पंचायतमध्ये ते नुकतेच आता त्यांची निवड झालेली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ता आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं जे काही सेवा कार्य त्यासाठी जे कुरिअरची सर्व्हिस असतात तेही नाममात्र दरामध्ये प्रत्येक वेळेला करत असतात. तर मी कायमस्वरूपी असं नमूद करेल की आपल्या हॉस्पिटलमध्ये अतिशय गरीब आहेत, ज्यांच्याकडे आज पैशाची व्यवस्था नाही आहे, अशा व्यक्तींसाठी माझ्याकडे भोजनची व्यवस्था फ्री आहे. त्यांनी तिथून आपल्या हॉस्पिटलमधून एक चिठ्ठी आणावी. मी त्यांना भोजन फ्री देतो, फ्री देणार आहे आणि फ्री देत राहील. तरी अतिशय गरीब आहेत, त्यांच्याकडे पैशाची व्यवस्था नाहीये, त्यांनी उपाशी राहू नये हीच माझी तळतळीची विनंती आहे. दिनानिमित्त आपण आज घसा, नाक, कान तज्ञ यांचे जे मोफत शिबिर ठेवले आहे. सर्वप्रथम मी आपल्या या शिबिरासाठी माझ्या वतीने व जिल्हा परिषदेच्या वतीने शुभेच्छा देते. अतिशय चांगल्या प्रकारचं आपण हे शिबिर आयोजित केलं आहे. जे ग्रामीण भागातील ज्यांना या सुविधा मिळत नाही त्यांना तुम्ही देण्याचं कामही करत असतात. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी काल कोतवाली पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी कामकाजात कसूर करताना आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. साई सूर्य नेत्रसेवा आयोजित भव्य नेत्र तपासणी आणि उपचार शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अनेक गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला. अहमदनगरमधल्या साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आणि भारताच्या 69व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दृष्टी सर्वांसाठी या भव्य नेत्र शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 दिवसीय शिबिराचा समारोप रविवारी पार पडला. यावेळी साई सूर्य नेत्रसेवाचे डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सुधा कांक्रिया, डॉक्टर वर्धमान कांक्रिया हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मनसूर शेख हेही या कार्यक्रमाला विशेष उपस्थित होते. या शिबिराचा लाभ घेतलेल्या रुग्णांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी केलं. झालेली आहे, झाली ना, सगळ्यांना चांगलं दिसतंय ना.
सगळ्यांना दिसतं ना इथून नाशिक पर्यंत, अजून कुठल्या गावची, इथून बीड पर्यंत, अजून इथून कर्नाटकापर्यंत. तर सगळ्यांना छान दृष्टी, नॉर्मल दृष्टी आलेली आहे. यावेळी प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मनसूर शेख यांनी साई सूर्याच्या या कार्याचं कौतुक केलंय. यावेळी नेत्रतज्ञ डॉक्टर सुंदर गोरे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे प्रेसिडेंट राजेश उपाध्ये आणि सेक्रेटरी महावीर मेहर आदी मान्यवरही उपस्थित होते. चष्मा म्हणजे बऱ्याच गोष्टीला अडचण होता, स्विमिंग करायला कुठे कुठे अडचण यायची, परंतु चष्म्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी येतात. नक्की 100% तसं आहेच. बऱ्याच वेळा चष्मा फायदेशीर पण असतो, बऱ्याच आपण गॉगल लावतो संरक्षण म्हणून पण होतं, परंतु तो चष्मा वेगळा प्रोटेक्शनसाठी आणि चष्मा दिसत नाही म्हणून चष्मा लावून वेगळा, त्याच्यामुळे तो अडथळाच असतो. चष्म्याशिवाय आपल्याला दिसत नाही, परंतु तिने सांगितले पण तो आपला पास होता. दरवर्षी मित्र संकल्प म्हणजे ज्यांना डोळ्याचा चष्मा घालवायचा आहे अशा सर्वांसाठी कॅम्प घेतं आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या नगर जिल्ह्याचे भूषण असे डॉक्टर काकाजी कांक्रिया, त्याचप्रमाणे डॉक्टर सौदाई कांक्रिया आणि आमचे मित्र, माझे वर्गमित्र श्री वर्धमानजी कांक्रिया डॉक्टर, आज ज्यांनी जगामध्ये म्हणजे आम्हाला एक गर्व आहे की आमचा एक मित्र आज बेंचमधला एक बागवारमध्ये माझा बागवारमध्ये एक मित्र आज तो जवळजवळ आज जगाच्या पाठीवर म्हणजे आता पुण्यामध्ये त्यांनी एशियन हॉस्पिटल चालू केलंय. म्हणजे गौरव आहे खरं की आमच्या एक नगरकरांना एक अभिमान आणणार की आमचा एक मित्र आज जवळजवळ ज्यांनी आज जी टेक्निक तयार केली आहे त्यासोबत तो काम करतो आणि त्याच्या हाताचा प्रॅक्टिस म्हणजे आज जवळजवळ डॉक्टरचे ऑपरेशन त्यांनी केले. आणि जसं मॅडमने सांगितलं की 7 वर्षाचा असताना डॉक्टर वर्धमाननी ज्या पद्धतीने तेव्हा ऑपरेशन केलं असेल, बरे मी त्या घटनेला साक्षीदार नव्हतो, पण त्याच्यानंतरच प्रत्येक दिवस, कारण मी आणि कांक्रिया परिवार आम्ही रोटरीच्या माध्यमातून इथे बरेचशी कामं करतो. रोटरीच्या माध्यमातून डॉक्टरांनी म्हणजे प्रकाश कांक्रिया, सुभाष कांक्रिया यांनी अतिशय महत्वाचं, मोलाचं आणि समाजाच्या दृष्टीने खूप काही महत्वाचं कार्य केलेलं आहे. त्या ठिकाणी सर्वांची जितकी आता ऑपरेशन झालेले 310 जे ऑपरेशन झालेले आहेत ते सगळ्यांचे पूर्णपणे खूप चांगल्या रीतीने सक्सेसफुल झालेले आहेत. जितक्या चांगल्या रीतीने मी अमेरिकेत असताना तिथले ऑपरेशन आम्ही करायचो, एक्झॅक्टली त्याच रीतीचे ऑपरेशन हे शिबिर असून सुद्धा त्याच क्वालिटीचे झालेलं आहे. तर सगळ्यांना 100% चष्म्याची गरज परत कधी आयुष्यामध्ये पडणार नाही. त्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट जसं तुम्हाला ती सांगण्यात आलंय की याच्या पुढचा जो काही 8 दिवस जे काही तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती सगळ्यात महत्वाची आहे आणि त्या काळजीवरती तुम्हाला आयुष्यभर किती चांगलं दिसेल हे परत ठरणार आहे. त्याबरोबरच परत मी आपल्या सर्वांना अजून हे सांगू इच्छितो की जसं साई सूर्य नेत्रसेवाने 30 वर्षांपूर्वी हा पायंडा पाडलेला आहे, तसंच पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचं म्हणून एक एशियन आय हॉस्पिटल याची सुरुवात आम्ही आता केलेली आहे आणि भूतपूर्व आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलजी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तर तिथे आता ज्या धर्तीवर आपण इथे हा शिबिराचे आयोजन केलेलं आहे या शनिवार आणि रविवार, तसंच पुढचा शनिवार आणि रविवार 22 आणि 23 तारखेला पुण्यामध्ये एशियन आय हॉस्पिटल इथे अशाच प्रकारचा शिबिर इथे आपण आयोजित केलेला आहे. तर आपल्या कोणी मित्र किंवा नातेवाईक असतील की जे या शिबिराला नाही येऊ शकले आणि त्यांना करायची इच्छा असेल तर त्यांना नक्कीच या संधीचा आपण खात्री करून देऊ शकतो. या कार्यक्रमाप्रसंगी शिबिरार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. चष्मा होता तेव्हा सगळ्या फ्रेंड्स म्हणायच्या ढाकणी, चष्मेश. कधी कधी बरं वाटायचं पण कधी कधी खूप राग यायचा. आता नाही म्हणणार मला कोणी. आणि चष्मा होता तेव्हा एन्जॉयमेंट पण थोडी कमी कर द्यायची. पावसात दिसता नाही यायचं, असं वाटायचं अरे वायफर असते चष्म्याला तो बरं झाला असतं. आणि वॉटर पार्कला गेली तेव्हा पण चष्मा ठेवूनच एन्जॉयमेंट करावी लागली. आणि सगळ्यात चष्मा असलो सगळीकडेच प्रॉब्लेम यायचा. थिएटरमध्ये जाण्यापूर्वीच जास्त भीती वाटत होती आणि तिथं गेल्यानंतर मला म्हणजे खूप जास्त हेल्प केले सगळ्या डॉक्टरांनी वगैरे. आणि मला सांगितलं की तुझं ऑपरेशन होणार आहे, त्याच्यामुळे तुला उद्यापासून तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हे जग बघता येणार आहे, त्याच्यामुळे तू घाबरू नको. आणि त्यामुळे मला खूप जास्त आनंद होत आहे. उद्यापासून मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हे जग बघत डोळ्याचं. तर खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी माझं स्वतःचं झालेलं आहे. तो अनुभव होताच. माझ्यामुळे माझ्या
मैत्रिणींनी पण केलं, त्यांच्या मुलींनी पण केलं आणि आम्ही माझ्या स्वतःच्या मुलाला घेऊन आले आणि व्यवस्थित त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. Successful in Solapur, everywhere it just we had accepted, but nobody was ready to take a patient. मैडम के हाथ से ही उनका ऑपरेशन हो गया. प्रतिनिधी गणेश राठोड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम टेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. 115व्या जन्मदिनानिमित्त आयोजित भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिर. शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत. मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2015. हार्निया, हायड्रोसिल, पोटाचे विकार, अपेंडिक्स आणि पित्ताशय शस्त्रक्रिया आणि इतर सर्व जनरल शस्त्रक्रिया शिबिर. गुरुवार 20 ऑगस्ट 2015. स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर आणि मार्गदर्शन. शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2015. नेत्ररोग तपासणी आणि चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया ₹1000, फॅको ₹2000. सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2015. अस्थिरोग तपासणी, मणके आणि सांधेबदली शस्त्रक्रिया शिबिर. संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण फक्त 1 लाख रुपयामध्ये. मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2015. किडनीचे आजार, अंगावर सूज येणं, किडनी जंतू संसर्ग, डायलिसिस. बुधवार 26 ऑगस्ट 2015. होमिओपॅथी शिबिर, थायरॉइड आणि इतर हार्मोन्स विकार, त्वचा विकार शिबिर. गुरुवार 27 ऑगस्ट 2015. बालरोग तपासणी शिबिर. शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2015. प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, लघवीचे विकार तपासणी आणि उपचार शिबिर. शिबिराचं स्थळ श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर, 124 आनंद ऋषीजी मार्ग, नगर पुणे रोड, अहमदनगर. संपर्कासाठी फोन नंबर 0241 232 0473. आज श्रावणातला पहिला सोमवार. या निमित्त भाविकांनी शहरातील विविध ठिकाणी महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. व्हॉलंटिअर फॉर बेटर इंडियाच्या माध्यमातून पोशाखावर दररोज राष्ट्रध्वज लावून काम करणाऱ्यांचा ग्रुप स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तयार करण्यात आला असून ग्रुपचे मार्गदर्शन आमदार संग्राम जगताप व पवन गांधी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सभागृह नेता कुमार वाकळे, स्वप्नील शिंदे, समत खान, आरिफ शेख, श्री कुरेशी आदींना राष्ट्रध्वज लावण्यात आला. यावेळी सुनील बोरा, सचिन झंवर, धीरज पांडे, सचिन निमजे, मनोज येंगडुल, नितीन कनोरे, सारंग मुळे, साहिल मुळे, क्षितिज देशपांडे, गिरिराज जाधव आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सिद्धार्थ दीक्षित.
श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करताना संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब गोराटे समवेत अशोकराव रसाळ, प्राचार्य नितीन पुंड, सुरेश रासकर, शेखर व्यवहारे, मुख्याध्यापक संजय चौरे, सौ सुनीता पालवे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी राजू खरपुडे. नगर जिल्हा मोबाईल टेलिफोन धारक उपभोक्ता संघटनेच्या वतीने भारतीय दूरसंचार नियमन समिती निगम व विभागीय प्रमुख शिबाचेन के मॅथ्यू यांचे स्वागत करताना अध्यक्ष हरजित सिंग वधवा समवेत प्रमोद मोहळे, लेफ्टनंट कर्नल मनीष राधव आदी उपस्थित होते. प्रतिनिधी अनिल शहा. मखदून एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रामचंद्र खुंट येथे मिठाई वाटप करताना सय्यद अख्तर अली, इंजिनियर अनीस शेख, सामाजिक कार्यकर्ते फैयाज तांबोळी, नसीर अब्दुल्ला, निसार बागवान, जावेद सिमला, सलीम सरदार, राजूभाई शेख, मंसूर बागवान, शेख शकील, नईम सरदार, शेख इफरोज आदी उपस्थित होते. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. शहर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जीवन न्यूज.